रमा मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे रमा म्हणते की तुम्हाला जर माझ्यावर थोडं जरी तुम्ही प्रेम केलं असेल तर माझ्या प्रेमाची शपथ तुम्ही मला मदत करा. तेव्हा अक्षय म्हणतो की आता तुला काय मदत हवी आहे माझ्याकडून. तेव्हा आता रमा म्हणते की आपण आता जोरदार भांडण करायचं आहे. मला इरावतीच्याबद्दल पुरावे गोळा करायचे आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. त्यासाठी तुम्ही भांडायचं आहे. अक्षय म्हणतो ठीक आहे, आता तू मला तुझ्या प्रेमाची शपथ दिली आहे तर मी करेन तुला मदत. आता अक्षय इथे रमाला मदत करायला तयार होतो. आता इथे अक्षयच्या मदतीने रमा आता इरावतीच्या विरोधात पुरावे गोळा करायला निघालेली आहे. अक्षय म्हणतो काय करायचं आहे आता मला. तेव्हा अक्षय म्हणतो की भांडण कसं करायचं आहे. आणि मग आता अक्षय म्हणतो ठीक आहे करूया. आता इथे रमाला अक्षयने घराच्या बाहेर काढलेलं असतं. तर आता रमा म्हणते की आता मात्र मला शांत बसता येणार नाही. आता मी त्या माणसापर्यंत पोहोचणार. आता तितक्यात रमा तिथून निघते. आरोही आलेली असते. तेव्हा आता रमा म्हणते आरोही माझं एक काम करशील का. तेव्हा आरोही म्हणते हो, आता तुला घरात जाऊन आजीचा फोन चेक करायचा आहे. आणि आता इकडे अक्षय म्हणतो आत्या मला ते रमाचं वागणं आणि बोलणं अजिबात आवडलेलं नाही आहे. कशी वागत होती आणि 7 वर्ष कुठे गेली होती ती. मालविका म्हणते हो ना, इतक्या दिवस नाही का तिला सुचलं. तेव्हा आता इरावती शांत डोकं टेकवते. इरावती म्हणते की जाऊ दे ना, आता खूप थकल्यासारखं वाटत होतं, आता एकदम शांत वाटत आहे कारण की रमा या घरातून आता गेलेली आहे. तेव्हा अक्षय म्हणतो बरं झाली ती एकदाची या घरातून गेली आत्या, कटकट गेली, शांत वाटत आहे. आणि आता आरोही तू नकोस आता हे करू. तितक्यात आता मात्र सगळेजण आता इरावती म्हणते तू पण शांत राहा अक्षय, तू खूप थकला आहे, जा तुझ्या बेडरूममध्ये थोडीशी रेस्ट कर आता तू. तर अक्षय म्हणतो ठीक आहे. आता इरावती म्हणते की ते रमा आता येणारच नाही परत, आता गेली बाहेर. आता आरोही घरात येते. आरोही म्हणते आई आई म्हणून आरोही हाक मारायला सुरुवात करते. अक्षय म्हणतो शांत बसायचं, तिचं नाव नाही घ्यायचं, आई आई म्हणून ओरडायचं नाही. आता मालविका म्हणते ते लहान आहे, तिला काय कळतं आहे. मालविका लगेच आरोहीला जवळ घेते. आरोहीला जवळ घेतल्यानंतर म्हणते आरोही तू इकडे ये माझ्याकडे. आता इरावती म्हणते अरे ती पिल्लू आहे, तिला काय कळत आहे. आता तिची आईने काय केलं आहे तिला काय माहिती. आता एकदाची रमा आरोही तुझी आई या घरातून गेली आहे, आता परत कधीच येणार नाही. आणि बाळा इकडे ये आणि तुला आता हवं तसं राहता येईल, हवं तसं वागता येईल. आता तुला रमा काहीच म्हणू शकत नाही ती, कारण की आता या घरात परत पुन्हा कधीच येणार नाही. हवं तसं तुला खेळायला, खायला, आईस्क्रीम खायला आता कोणीच नाही म्हणणार नाही. आता तू तुझ्या मोबाईलमध्ये गेम वगैरे सगळं काही खेळू शकते. आता तुझ्या मनासारखं तू राहू शकते आरोही. आता तुझी आई नाही आहे या घरात, मी आहे ना तुला सांभाळायला. आता आरोहीचे इथे इरावतीने कान भरलेले आहे. आता अक्षयला बेडरूममध्ये काढून दिलेला आहे आणि आरोहीला म्हणते की तुला काय पाहिजे, गेम खेळायचा का मोबाईलमध्ये, माझा मोबाईल घे. आता गेम खेळायला आरोहीला इथे मोबाईल देणार असते. तितक्यात एक फोन करून घेते ड्रायव्हरला आणि मग म्हणते की तुला आता काय का विल्हेवाट करायची आहे, तिथून हलवायचं आहे. आता आरोही ते ऐकत असते, पण रमाने जे काही सांगितलं ते आरोहीच्या लक्षात असतं. आरोही म्हणते आता मला गेम खेळायचा आहे आत्तू आजू, देतेस का मोबाईल. आता मात्र आरोही सगळं काही ऐकत असते. आता आत्या म्हणते की दे, जर तुला गेम खेळायचा आहे ना, तुला गेम हवा तसा गेम खेळ, हवं तोपर्यंत खेळ, तुला आता कुणीच काही म्हणणार नाही आरोही. तुला काय खायचं, तुला काय करायचं, किती खेळायचं, आता तुला ओरडायला कुणीच नाही. आता इरावतीने आरोहीच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे. आरोही गेम खेळत असते. आता मात्र गेमच्या नादामध्ये आता इथे इरावती म्हणते की आता मात्र आरोही गेम खेळत आहेत, आता तुला आईस्क्रीम घेऊन येते. मग आरोही बाहेर सोप्यावर येते आणि पटपट मोबाईल चेक करत असते आणि लगेच रमाला फोन लावते. रमा म्हणते आता मात्र तू बोल आई, आता काय करायचं आहे. आरोहीला सांगते की तिथे आत्तू आजीने कुणाला फोन केला आहे तो एकदा कॉल हिस्ट्रीमध्ये चेक कर. आता मात्र आरोही म्हणते ठीक आहे आणि आरोही तो फोन चेक करते. आणि मग रमा म्हणते रमाने जसं सांगितलं तसं आता आरोहीने तो नंबर पाहिलेला आहे. तेव्हा आरोही म्हणते एक नंबर आहे, आत्याने फोन केलेला आहे. आता तो नंबर इथे आरोही रमाला सांगत असते. रमा तो नंबर घेत असते. तितक्यात आता इरावती बाहेर येते. आरोही आरोही म्हणत आरोही इथे बसलेली असते. तेव्हा इरावती म्हणते की काय करत आहे, कुणाबरोबर बोलत आहेस ग आरोही तू. आणि मग इथे
इरावती म्हणते की फोनवर बोलत होतीस का? आणि मग इरावतीला थोडासा डाऊट आल्यासारखं होतं. रमा म्हणते आता मात्र आरोही पकडली जाणार. आता ती काय करेल काय माहीत नाही. पण आरोहीनं लगेच फोन बंद करते आणि गेम खेळायला लागते. आणि मग इथे रमा म्हणते आता मात्र शेवटचा नंबर सांग आरोही मला. आता तिकडे आता आरोही पकडली जाईल म्हणून रमा खूप घाबरलेली असते. आता या इरावतीने जर आरोहीला पकडलं तर सगळा सत्यानाश होणार. आता मात्र काय करावं? आता इकडे रमा म्हणते की आता इकडे काय नंबर बोलत होतीस तू? अगं गेमचा नंबर बोलत होते आत तू. आणि मग आता तो नंबर लगेच आरोही रमाला सांगते. इकडे अण्णासाहेब आणि साई. अण्णासाहेब म्हणता कुठे गेली आहे ती रमा? इथे नाही आहे. साई तुला माहिती आहे का? 2 दिवसापासून ती. साई म्हणतो आता मात्र मी पकडला जाणार. काय सांगू आता अण्णासाहेबांना? आता इथे साई म्हणतो की आपण आत्ताच आलेलो आहे अण्णा, तर आपण थोडासा विश्रांती करू, मग बोलू ना रमाला. असेल इथेच. आता आपण 2 दिवस नव्हतं, सगळं काम रमावरती पडलं. सगळ्या मीटिंग सगळं काम असेल इथेच कोणत्या तरी रूममध्ये रमा येतील, नाही तर ग्राउंडवर असतील. अण्णासाहेब म्हणतात असं कसं? 2 दिवसापासून मी रमाबरोबर बोललेलो नाही आहे. आणि ती रमा इतकी कशी निष्काळजी? कुठे गेली ती? आणि मला तिचा आता फोन पण लागत नाही आहे तिचा. तेव्हा साई म्हणतो ग्राउंडवर असतील कुठेतरी, आपण बोलूया. पण आत्ताच आपण आलो आहे ना, थोडासा विश्रांती करूया. तेव्हा आता अण्णासाहेब म्हणतात अजिबात नाही, आता रमा भेटल्याशिवाय नाही. मग आता तितक्यात शिपाई येतो आणि त्याला अण्णासाहेब विचारतात. तो म्हणतो की रमा मॅडम नाही आहे इथं. तेव्हा आता मात्र साई सगळं सावरासावर करतो. आणि मग हा काय बोलत होता? अण्णासाहेब म्हणतात की रमा इथे नाही आहे. मग कुठे गेली रमा? आत्ताच्या आता रमाला फोन कर आणि तिला म्हणावं लगेच इथे तुला अण्णासाहेबांनी बोलवलेलं आहे. तेव्हा साई लगेच फोन लावतो आणि लगेच रमाला फोन करतो आणि मग नाटक करतो रमाला फोन लावण्याचं. रमा म्हणत आवाज येत नाही आहे म्हणून सांगतो. तर इथे अण्णासाहेब म्हणतात बघ लवकर रमाला बोलवून घे. आता इकडे साईचा फोन रमाला आलेला असतो. तेव्हा रमा म्हणते की अहो बरं झालं साई, मला तुमची मदत हवी होती. मी खूप मोठ्या संकटात अडकले आहे. अयाजींला इरावतीने किडनॅप केला आहे आणि मला एक नंबरचं लोकेशन हवं आहे. मी तो नंबर तुम्हाला पाठवते. आणि आता तो नंबर इथे साईला पाठवलेला असतो आणि तो नंबर चेक करायचा आहे. आणि इरावतीचा मी फक्त आजच्या दिवस, मी आज घरी येणार आहे, पण तो इरावतीचा खरा चेहरा मला पुराव्यासहित सगळ्यांसमोर आणायचा आहे साई. तोपर्यंत मला थोडीशी मदत करा. तर साई म्हणतो खरंच त्या इरावतीचं भांडं फुटलंच पाहिजे रमा, आणि त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. आता इथे रमा म्हणते की फक्त त्या कॉलचं लोकेशन चेक करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आता मात्र इथे साई म्हणतो की पण आता लवकरात लवकर करायला हवं, कारण की अण्णासाहेब विचारत होते. अण्णासाहेबांना डाऊट आलेला आहे की आता मी खोटं बोलू शकत नाही अण्णासाहेबांबरोबर. तुम्ही लवकरात लवकर तुमचं काम आवरून इकडे या. रमा म्हणते आता मात्र त्या इरावतीला मी सोडणार नाही. इरावती रूममध्ये येते. इरावती म्हणते खरंच अक्षय एवढं भांडू शकतो का रमाबरोबर? मी जसं अक्षयला ओळखते तसं अक्षय कुणाबरोबरच असं बोलत नाही. तर हे नाटक तर नाही ना? म्हणजे हे जर नाटक असेल तर रमाने आपल्याला फसवलं आहे आणि रमाने आपल्या डोळ्यात धूळ टाकली आहे आणि आता तिचा हा प्लॅन आहे मालविका म्हणते बापरे, आता मात्र आपण फसणार. आता त्या ड्रायव्हरला कॉल केला पाहिजे. इरावती म्हणते चल पटकन त्या ड्रायव्हरला कॉल लाव. म्हणजे आरोहीने सुद्धा आपल्याला ती नंबर पाहत होती, शेवटचा नंबर काय आहे. म्हणजे आरोहीने तो नंबर रमाला सांगितलेला आहे, कारण की आरोही कुणाबरोबर तरी फोनवर बोलत होती आणि मी गेल्यानंतर तिने फोन बंद केला. आता मात्र आपल्याला निघायला हवं आणि त्या ड्रायव्हरला सांगायला हवं, सावध करायला हवं की आता त्या पार्वतीला तिथून घेऊन जा दुसरीकडे कुठेतरी. रमाने आणि अक्षयने आपल्या विरोधात आता असं नाटक केलेलं आहे, कारण की मला माहिती आहे अक्षय कुणासोबत असं बोलू शकत नाही. आता इकडे ड्रायव्हर म्हणतो की तुम्हाला काही तहान वगैरे लागलेली आहे का, पाणी देऊ का? आता असं त्या पार्वती आजीला म्हणत असतो. आणि मग इकडे इरावती मात्र त्या ड्रायव्हरला इतके फोन लावत असते पण फोनच काही उचलत नाही. मग आता इकडे मात्र ते म्हणतो की इतके सगळे मिस कॉल. आणि मग तो फोन करतो. काय झालं तर आता रमा मॅडम इथे पोहोचत आहे, पण आता काय करायचं? इरावती म्हणते कधीही ती रमा तिथे पोहोचू शकते, सावध राहायला हवं. आता मात्र
पुढील भागामध्ये इथे आजीने ऐकलेलं असतं, रमा पोहोचलेली, रमा इकडे येत आहे. आता पुढील भागामध्ये रमा तिथे पोहोचणार आहे, पण आता ड्रायव्हरला खूप भीती वाटत आहे आणि रमा आता तिथे पोहोचलेली आहे आणि रमाला सगळी सत्य परिस्थिती रमाच्या डोळ्यासमोर आता उभी आहे. पण तिथून आता आई आजींना ती वाचवेल का रमाच या संकटात गुंतेल आणि मात्र अक्षयच्या साथीने आता इथे आई आजी वाचू शकतील का, रमाला साथ भेटेल का सगळ्यांची. आता तो ड्रायव्हर तिथे रमाला मारून त्यांची मारामारी होते आणि ड्रायव्हर रमाला तिथे बांधून ठेवतो.